जसे की मी एक ते बघितला आहे फोटो की जसे संतोष देशमुख भाऊचे मृत झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे. काय मानसिक स्थिती आहे लोकांची, काय मानसिक स्थिती, आणि हसत खेळत त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेह वरती इतकं फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय. अरे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? आणि हे जे लघवी केलेली आहे ना, ते संतोष भाऊचे तोंडावर नाही, आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे. मी तो इतकं पण सांगू शकते. आणि हे तुम्ही बघा, जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक, तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक. मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती, वाल्मिक कराडांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती की जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे. तो आता आमची नाही, त्यांची मागणी पुरी करा. त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला. तो आता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की हे लोकांना फाशीची सजा द्या. आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये, ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे की एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर घाणेरड्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताचे समोर आणायच्या आणि त्यांचे तोंडावर लघवी करायच्या. असं आपल्याला करायचं आहे.